बायको, काय हो, इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? पप्पू, बहिणीशी. बायको, अहो मग बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलताय ह? पप्पू, अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. एकदा पप्पूला त्याच्या गर्लफ्रेंडचा SMS आला, आय मिस यू. पप्पूने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले, आय मिस्टर यू. बायकोच्या सततच्या बडबडीमुळे पप्पू जाम वैतागला होता. पप्पू, तू जर 5 मिनिट गप्प बसशील ना, तर मी तुला 500 रुपये देईन. पप्पूची बायको गप्प बसली. जेमतेम 2 मिनिटांनंतर तिने पप्पूला विचारलं, अहो जरा घड्याळ बघा ना, 5 मिनिट झाली का ते? पप्पू, तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे. बायको, मग तिच्याशीच करायचे होते लग्न, मला कशाला कटवलीत? पप्पू, तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही करणार जा. एक प्रपोज असा पण. पप्पू, चिंगे, तू माझ्या होणाऱ्या नातीच्या पप्पाच्या आजीच्या मुलाशी लग्न करशील का? चिंगे, अय्या, खरंच? एकदा एक दारुड्याचा घोडका रस्त्यावर चाललेला असतो. वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एक जण दारात उभा असलेल्या महिलेला विचारतो, पप्पूचं घर हेच का? होय, ती महिला उत्तरते. मग आमच्यापैकी पप्पू कोण आहे ते ओळखून त्याला घरात घ्या. पप्पू, अरे या टीव्ही वाल्यांना कसं काय कळतं? बंटी, काय कळतं? पप्पू, की आप देख रहे है स्टार प्लस. पप्पू, तू आणि फक्त तू या घराला स्वर्ग बनवू शकतेस. पत्नी, कसं काय? पप्पू, माहेरी जाऊन. शिरप्यांचं गाढव हरवलं तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला. पप्पू, काय रे शिरप्या, तुझं गाढव हरवलं आणि तरी बी तू देवाचे आभार मानतोयस? शिरप्या, अरे बाबा, देवाचीच कृपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, नाहीतर मी बी हरवलो असतो की. नोकरी सुद्धा बायकोसारखी असते. एक असताना दुसरी करता येत नाही आणि जी आहे ती सोडून दुसऱ्या सर्व चांगल्या वाटतात. बायको, माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते. नवरा, काय सांगतेस? तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला? बायको, हो. नवरा, अरे देवा, आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो.